नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 पासून आपला क्लास 6 चा सिलेबस चेंज झालेला आहे आणि त्यानुसार आपण आपला भूगोलाचा पहिला लेसन होता मैत्री भूगोलाशी याचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। तर आज आपण बघणार आहोत त्याचे क्वेश्चन आन्सर्स, त्याचा स्वाध्याय डिटेलमध्ये। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, अचूक पर्यायाला गोल करायचा आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। आता बघा, जिओ आणि ग्राफी या शब्दांचा अर्थ काय आहे आपण शिकलो आहे लेसन मध्ये। जिओग्राफी हा कुठून आलेला आहे, ग्रीक वर्ड आहे आणि जिओ म्हणजे काय, पृथ्वी, आणि ग्राफिया म्हणजे वर्णन करणं, एक्सप्लेनेशन करणं, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे अ। पण तरीही आपण सगळे ऑप्शन्स रीड करून घेणार आहोत। आकाश आणि वर्णन करणे नाही, हवामान आणि वर्णन करणे नाही, पर्वत आणि वर्णन करणे नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन आहे अ, पृथ्वी आणि वर्णन करणे। सेकंड आहे, भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? फक्त मानवी घटकांचा, फक्त प्राकृतिक रचनेचा, पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा आणि फक्त वातावरणाचा। तर कशाचा अभ्यास केला जातो भूगोल या विषयामध्ये? पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो। आता क्वेश्चन नंबर 3 आहे, खालीलपैकी कोणत्या भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? आता माहिती आहे प्राथमिक स्रोत आपण शिकलेलो आहोत की प्राथमिक स्रोत मध्ये काय काय येतं। पाठ्यपुस्तक राहणार का? कारण की पाठ्यपुस्तक हे कोणीतरी लिहिलेलं आहे, कोणाची तरी माहिती संकलित करून त्यांनी लिखाण काम केले आहे, म्हणजे हे काय झालं, दुय्यम स्रोत झाला। नकाशा हा पण सुद्धा कोणीतरी तयार केलेला आहे, म्हणजे आपण तो स्वतः केलाय का? नाही, नकाशा हा सुद्धा दुय्यम झाला। क्षेत्रफळ, क्षेत्रफळ भेट म्हणजेच फील्ड व्हिजिट, म्हणजेच हा आपण प्रत्यक्ष जाऊन करू शकतो, आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे जाऊन व्हिजिट करतो, त्याचं ऑब्झर्वेशन करतो, म्हणजेच हा काय आहे, प्राथमिक स्रोत आहे। आणि राजपत्र हे आहे का? नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन आपलं क नंबर। आता 4 बघा, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? तर हा काय आहे, दुय्यम स्रोत आहे का? लोकांकडून माहिती घेणे, आपण जातो आहे, प्रत्यक्ष तिथे भेटतो आहे, लोकांशी विचारपूस करतो आहे, तर मग तो कोणता स्रोत झाला? दुय्यम स्रोत होणार का? नाही, तो आहे प्राथमिक स्रोत। लिखित स्रोत आहे का? नाही, ऐतिहासिक स्रोत सुद्धा नाही, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला आहे ब नंबर। 5th नंबरचा क्वेश्चन आहे, नकाशा, क्षेत्रफळ आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? म्हणजे त्याची कोणती क्वालिटी ही डेव्हलप होत असते। मग पाठांतराची होणार का? कारण की तो तिथे जातो आहे, फील्ड व्हिजिट करतो आहे, मग त्यांचे माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आहे, तर पाठांतर होईल का त्याचं? नाही। चित्रकला, ड्रॉइंग होईल का? नाही। लेखन म्हणजे तो काहीतरी लिहिल का? नाही। तर कोणती त्याची क्वालिटी डेव्हलप होणार आहे, कोणतं कौशल्य डेव्हलप होणार आहे? निरीक्षण व विश्लेषण, म्हणजे त्याला निरीक्षण, ऑब्झर्वेशन करायची सवय लागणार आहे, आणि विश्लेषण म्हणजे त्याचं काय लिहिलं आहे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तो लिहू शकणार आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आपलं ड नंबर। नंतर 6 नंबरचा आहे, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? इथे कन्फ्युजन होतं, आपण अर्धवट क्वेश्चन वाचतो, स्रोत आहे वाचून घेतो पुष्कळदा, पण इथे लिहिलेलं आहे स्रोत नाही। बघा आता, प्राथमिक स्रोत नाही म्हणजेच आपल्याला दुय्यम स्रोत फाइंड आउट करायचा आहे। स्वतः घेतलेली मुलाखत काय आहे? प्राथमिक आहे। स्वतः केलेले सर्वेक्षण हे काय आहे? प्राथमिक स्रोत झालं। स्वतः अनुभवलेली क्षेत्रभेट हे सुद्धा प्राथमिक स्रोत झालं। स्वतः वाचलेले प्रवास वर्णन, आता प्रवास वर्णन हे कोणीतरी लिहिलेलं असतं, हे दुसऱ्यांचा अनुभव असतो, तो त्यांनी लिहिलेला असतो आणि ते आपण रीड करतो, म्हणजेच काय आहे हे दुय्यम स्रोत आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला आहे ड नंबर। आता 7 नंबरचा, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य आहे म्हणजेच चुकीचं आहे, बाकी 3 करेक्ट राहणार आहे, एक रॉंग राहील, तर कोणतं? आधी ऑप्शन रीड करून घ्या। यातून मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता अधिक असते। देन ब, यातील माहिती अन्य संशोधनाचा आधार घेऊन मिळवलेली असते, बरोबर आहे।
नेमकं ही माहिती स्रोत सहज उपलब्ध असतात. बरोबर आहे, कारण की दुसऱ्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेले असतात, फक्त आपण त्या जाऊन सर्च करतो म्हणजे सहज होते. आपल्याला नेटवर वगैरे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन बुक्स द्वारे, राजपत्राद्वारे, सगळ्याद्वारे आपल्याला ही माहिती सहज उपलब्ध होते. यातील माहिती कालबाह्य ठरू शकते. बरोबर आहे, कालबाह्य म्हणजेच एखाद्याने एखाद्या गोष्टीचं विश्लेषण केलं आणि त्याच्यातली परिस्थिती बदलली तर ती काय होऊ शकते, कालबाह्य. म्हणजेच हे तीनही पर्याय बरोबर आहे. तर चुकीचा पर्याय कोणता आहे, यातून माहिती मिळवलेल्या माहितीची विश्वासार्हता अधिक असते. विश्वासार्हता नसते, कारण की ही दुसऱ्यांकडून मिळालेली असते, दुसऱ्यांचा स्रोत असतो, दुसऱ्यांचं ऑब्झर्वेशन आहे, म्हणून आपण त्याच्यावर पूर्ण लायबल असू शकतो का, नाही. म्हणून करेक्ट ऑप्शन आपलं राहणार आहे अ नंबर. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन. आ नंबरचा क्वेश्चन आहे, खालील विधाने तपासा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. इथे आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत, ते काही चुकीची राहतील, काही बरोबर. बरोबर आहे तर ते ॲज इट इज ठेवायचे आणि जे रॉंग आहेत त्याला करेक्शन करायचं आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. बरोबर, म्हणून आपला आन्सर आहे करेक्ट, योग्य आहे हे सेंटेन्स. देन सेकंड, भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. फक्त प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो का, नाही. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे, अयोग्य. भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याबरोबर त्याच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच प्राकृतिक, मानवी घटक आणि त्यांच्यामधलं जे परस्पर संबंध असते यांचा सुद्धा अभ्यास असतो. देन थर्ड नंबरचा आहे, छायाचित्र व चित्रफित म्हणजेच व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहे का. प्राथमिक स्रोत आहे का, कोणी काढलेले पिक्चर, दुसऱ्याने केलेले तयार केलेले व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहे का, नाही. तर म्हणजेच इथे काय पाहिजे होतं, अयोग्य. छायाचित्र व चित्रफित हे काय आहे, दुय्यम स्रोत आहे. म्हणजेच इथे हे सेंटेन्स काय आहे, अयोग्य. इथे आपल्याला अयोग्य लिहायला पाहिजे होते. देन फोर्थ, संशोधन व शोध निबंध हे दुय्यम स्रोत आहेत. बरोबर, कारण की हे कोणीतरी लिहिलेलं असते आणि हे दुय्यम स्रोत आहे, म्हणून करेक्ट आन्सर योग्य. क्वेश्चन नंबर ई, थोडक्यात उत्तर आपल्याला लिहायची आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, भूगोल ही संकल्पना आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. तर भूगोल म्हणजे नेमकं काय, आता आपण लेसन मध्ये शिकलो. भूगोल म्हणजे काय, पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र आहे की नाही. मग आता याच्यामध्ये काय फक्त पृथ्वीचंच वर्णन आलं का, नाही. मग त्याच्यामध्ये जे नैसर्गिक संपत्ती आहे, आता नैसर्गिक संपत्ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये जलावरण आलं. आता जलावरण म्हणजे नद्या कशा आहेत, समुद्र कसे आहेत, त्यातली मरीन लाईफ म्हणजे त्यातली जीवसृष्टी कशी आहेत, हे जलावरणामध्ये आलं. शिलावरण, आता शिलावरण म्हणजे एखाद्या ठिकाणचा दगड कसा आहे, त्याची माती कशी आहे, ती कशा प्रकारे तयार झाली, याचा अभ्यास भूगोलामध्ये येतो. देन वातावरण, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, उष्ण आहे, दमट आहे, शीत वातावरण आहे, याचा अभ्यास येतो. म्हणजे ही झाली नैसर्गिक संपत्ती. त्याचबरोबर मानवी घटक, आता मानवी घटक म्हणजे नेमकं कोणते, तर आता एखाद्या परिस्थितीमध्ये मानवी लोकवस्ती कशी आहे, मग तिथलं त्यांचं राहणीमान कसं, त्यांचं खाद्य कसं, हे सगळ्या घटकांचा अभ्यास मानवी घटकांमध्ये येतो. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मानवी घटक आणि प्राकृतिक घटक यांच्यावर परस्परावलंबन म्हणजेच एकमेकांवर अवलंबून कसे असतात त्यांचा सुद्धा अभ्यास कशामध्ये केला जातो, भूगोलमध्ये केला जातो. मग आता त्याच्या दोन घटक आहेत, दोन शाखा आहेत, भूगोल व मानवी भूगोल, या त्याच्या मुख्य म्हणजे दोन इम्पॉर्टंट अशा शाखा आहेत. कोणत्या, भूगोल आणि मानवी भूगोल. आणि त्याच्यानंतर त्यांच्या उपशाखा सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. आणि हे सगळं कशामध्ये अभ्यास केला जातो, भूगोलामध्ये. आता सेकंड क्वेश्चन आपला आहे, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करायचा आहे आपल्याला. तर बोर्ड आपल्याला एक्झाम मध्ये 2 मार्कासाठी विचारले जातात, तर किमान 4 पॉइंट्स आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की प्राथमिक स्रोत कोणते, दुय्यम स्रोत कोणते. तर बघा, आता प्राथमिक स्रोत म्हणजे कसं असतं, प्रत्यक्ष निरीक्षण आणि सर्वेक्षण व मोजमापातून मिळवलेली मूळ माहिती असते. म्हणजे आपण प्रत्यक्ष तिथे जातो, प्रत्यक्ष तिथे व्हिजिट करतो, प्रत्यक्ष त्याचं ऑब्झर्वेशन करतो, प्रत्यक्ष त्याचं मेजरमेंट घेतो, हे सगळं आपण स्वतः करतो, म्हणून ती काय झालं,
प्राथमिक स्रोत झालं. आता दुय्यम स्रोत म्हणजे काय? आधीच संकलित केलेले, विश्लेषित केलेली, सादर केलेली माहिती असते. म्हणजे हे दुसऱ्यांनी कोणीतरी केलेलं आहे, आपल्याला रेडीमेड सगळं मटेरियल मिळत असतं आणि त्याचा अभ्यास आपण करत असतो. म्हणजे जसं काही न्यूजपेपर मधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, बुक्स मधून मिळते, एखादं त्यांनी काही थेसिस लिहिलं असेल त्याच्यावरून आपल्याला माहिती मिळते. म्हणजे हे काय झाले? दुय्यम स्रोत आहे ना, म्हणजे दुसऱ्यांनी केलेले असते. मग प्राथमिक स्रोतामध्ये विश्वासार्हता जास्त असते. बरोबर आहे, कारण की ते आपण स्वतः केलेलं असते ना, मग त्याच्यामध्ये डाऊटच नसतो की त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन राहील का, काही राहील का, नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कन्फर्मेशन जास्त राहते. आणि दुय्यम स्रोतामध्ये माहितीचा विश्वास, श्रद्धा बदलू शकते. म्हणजे हे तर त्यांनी त्याच्या अँगलनी जी माहिती कलेक्शन केलेली आहे त्याच्यावर त्यांनी त्याचे मत लिहिलेले आहे, त्यानुसार आपले मत सुद्धा बदलू शकते. म्हणजे याच्यामध्ये विश्वासार्हता कमी असते दुय्यम स्रोतामध्ये. थर्ड पॉइंट काय आहे? प्राथमिक स्रोत नवीन माहितीचा स्रोत असतो. नवीन माहितीचा म्हणजे नव्याने आपण सगळ्या गोष्टी करत असतो ना, नव्याने फील्ड व्हिजिट करतो, नव्याने इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो, म्हणजे हे सगळं नवीन माहितीचा स्रोत असतो. यामध्ये आपण सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करू शकतो, सर्वेक्षण करून माहिती कलेक्ट करू शकतो. आणि इथे काय आहे? दुय्यम स्रोत आधीच प्रक्रिया करून केलेली असते, म्हणजेच त्याच्यामध्ये संशोधन पत्रिका येते, मासिके येतात, है ना. तर हे कशामध्ये येते? दुय्यम स्रोतामध्ये येते. आणि आपला फोर्थ पॉइंट आहे, प्राथमिक स्रोतामध्ये अधिक श्रम व खर्च जास्त होतो. तर प्राथमिक स्रोतामध्ये जास्त खर्च होते, पण दुय्यम स्रोतामध्ये खर्च कमी आणि श्रम पण सुद्धा कमी लागत असतो. म्हणजेच खर्च पण कमी, कारण की सगळं रेडीमेड असते ना, मग आपल्याला मेहनत कमी करावी लागते, आपल्याला खर्च सुद्धा कमी करावा लागतो, सगळं रेडीमेड असतं. तर हे झाले आपलं फरक दोन गोष्टीमधला, कोणता? प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यामधील. आता ई नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्र भेटीतील कोणत्याही एका ठिकाणचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. आता हा सेल्फ एक्सपिरियन्स आहे, तुम्ही तुमच्या मनाने कुठेही लिहू शकता. तुम्ही एखाद्या किल्ल्याला गेले असाल, एखाद्या समुद्र किनारा गेला असेल, किंवा एखाद्या नदीकाठी किंवा डोंगरामध्ये गेला असेल, तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लिहायचा आहे. इथे मी डोंगराची क्षेत्रभेट असं लिहिलंय, डोंगरामध्ये जी क्षेत्रभेट केलेली आहे, फील्ड व्हिजिट त्याचं. मी आमच्या गावाजवळील डोंगराला क्षेत्रफेट दिली होती. मग काय झालं? डोंगरावर काय असतात? अनेक प्रकारची झाडे, झुडपे आणि गवत दिसले. मग तेथील हवा कशी होती? स्वच्छ होती आणि थंड सुद्धा होती. मग डोंगरावर विविध प्रकारचे दगड होते, माती आढळली. उंच ठिकाणावरून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसत होता. मग डोंगराच्या पायथ्याशी शेती पण होती, काही घरं होते. पावसाळ्यात डोंगरावर हिरवाई पसरलेली दिसत होती आणि अनेक पक्षी आणि लहान प्राणी तेथे पाहायला मिळाले. या क्षेत्रभेटीत मला डोंगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि नैसर्गिक संपत्ती याची माहिती मिळाली. निसर्गाचे संरक्षण करणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा मला इथे कळलं. हा मी स्वतःचा एक्सपिरियन्स लिहिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये दुसरा एक्सपिरियन्स सुद्धा लिहू शकता. आणि क्वेश्चन नंबर सेकंड आहे, आकृती क्रमांक 1.1. आता इथे आकृती मी ऍड नाही केलेली आहे, पण तुम्ही टेक्स्टबुक मध्ये जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये नाही का प्राकृतिक घटक, मानवी घटक आणि त्यांचे परस्पर अवलंबन दाखवणारी ती आकृती आहे, सर्कल मध्ये दाखवलेली आहे. त्याचा अभ्यास केला जातो, तो तुमच्या शब्दात मध्ये लिहायचा आहे. कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो? मग आता कोणत्या गोष्टीचा केला जातो? भूगोलामध्ये पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचा अभ्यास केला जातो, हे आपण शिकलोच आहे. नैसर्गिक घटकांमध्ये काय आहे? भूरूपे आहे, जलस्रोत, हवामान, वातावरण कसं आहे, जीवसृष्टी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण नैसर्गिक घटकांमध्ये अभ्यास करतो. आणि नैसर्गिक संसाधने यांचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि मानवी घटकांमध्ये काय काय शिकलो आपण? लोकसंख्या, देन मानवी वस्ती, आर्थिक क्रिया कशी आहे, वाहतूक कशी आहे, दळणवळण व सामाजिक जीवन यांचा अभ्यास कसा केला जातो, या सगळ्यांचा अभ्यास त्या डायग्राम मध्ये केलेला आपण बघितलेला आहे. आणि आता आपण नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आपल्या स्लाइडवरचा आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.
आपला लास्ट क्वेश्चन आहे. खाली कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता खाली संसाधने, भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत असे वर्गीकरण करायचं आहे आणि योग्य स्रोतांच्या रिकाम्या जागी आपल्याला ही अशी राईटची खूण करायची आहे. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे प्राथमिक स्रोत कोणते. आता भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने कोणती आहे. स्वतः गोळा केलेले माहितीचे नमुने हे काय आहे, प्राथमिक स्रोत आहे, म्हणून मी राईट टिक इथे केली. मृदेच्या वितरणाचा नकाशा मी केलाय का, नाही, नकाशा मिळालाय मला, रेडीमेड नकाशा मिळालाय, म्हणून तो कशामध्ये येईल, दुय्यम स्रोतामध्ये. विविध फुले व फळे यांची चित्र आहे, कोणीतरी काढली आहे, मी काढली का ती स्वतः, नाही, दुसऱ्याने काढली, म्हणून ते काय आहे, दुय्यम स्रोत. तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल आपण स्वतः लिहिलेला आहे, म्हणून तो प्राथमिक स्रोतामध्ये. चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित व्हिडिओ कोणीतरी दुसऱ्याने काढला, आपण स्वतः काढला का, नाही, म्हणून तो काय झाला, दुय्यम स्रोत झाला. देन प्रवास वर्णनाची पुस्तके कोणीतरी दुसऱ्याने लिहिली, म्हणून हा दुय्यम स्रोत. स्वतः निरीक्षण केलेले विविध प्रकारची फुले आणि फळे हे काय आहे, स्वतः निरीक्षण केलं, म्हणून हे प्राथमिक स्रोत. स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने, प्राथमिक, स्वतः केलं म्हणून प्राथमिक स्रोत. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कात्रणे है ना, आपण फक्त कात्रण केली, पण ती इन्फॉर्मेशन कोणीतरी दुसऱ्याने लिहिली, म्हणून तो दुय्यम स्रोत. आणि तुम्ही गोळा केलेले तृणधान्यांचे व कडधान्यांचे नमुने हे काय झालं, प्राथमिक स्रोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपला फर्स्ट लेसन भूगोलाशी मैत्री म्हणजे फर्स्ट लेसनचा इथे आपली एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.